अंबरनाथ उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ झालेला आहे। उमेदवार सदाशिव पाटील यांच्या विरोधामध्ये अश्लील शेरेबाजी करण्यात आली आहे। महिलेने चप्पल काढली आहे। अंबरनाथ उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। उमेदवार सदाशिव पाटील यांच्या विरोधात अश्लील शेरेबाजी करण्यात आली। आपले प्रतिनिधी किरण आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, गेल्या 2 दिवसांपासून अमरनाथचं जे राजकारण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये निवडून निघालेलं आहे आणि उपनगराध्यक्षपद ही कोण विराजमान होणार अशी चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत होती। उपनगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शिवसेनेकडून सदाशिव पाटील यांनी सर्वप्रथम भाजपकडून जो उमेदवारी जो आहे तो गट जो आहे तो स्थापन केला होता। मात्र काही चक्र फिरल्याच्या नंतर त्यांनी शिंदे गटाला त्यांनी समर्थन केलं। त्यानंतर मग आता आज उपनगराध्यक्ष पदाची जी निवड आहे आणि त्या निमित्तानं आज सभागृहामध्ये येत असताना मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत सदाशिव पाटील शिंदे गटाचे यांच्या विरोधामध्ये असलेल भाषेमध्ये एका महिलेने जे शब्द आहेत ते वापरले। त्याचबरोबर परिसरामध्ये विरोधी जे लोक आहेत म्हणजेच भाजपाचे असतील त्याबरोबर इतर पदाधिकारी जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केली आणि एका महिलेने चप्पल जी आहे ती देखील काढून निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे। एकंदरीत जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ठाण्यामध्ये शिवसेना महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे। खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाणे भाजप अध्यक्ष संदीप लेले यावेळी उपस्थित होते। आपण पाहतोय ठाण्यामध्ये शिवसेना महायुतीचा या ठिकाणी जाहीरनामा हा प्रसिद्ध झालेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। अनेक ठिकाणी आपण पाहतोय प्रचारांचा धडाका, रॅली या ठिकाणी होत असताना ठाण्यामध्ये शिवसेनेचा महायुतीचा हा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे। नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यावेळी उपस्थित। तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाणे भाजप अध्यक्ष संदीप लेले सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।